वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. धीरज, व्हिडिओ सुरू झाला. बोल ना काय. ते नाही दाखवायचंय. म्हणजे काहीतरी एक गोष्ट आणली आहे की आता आम्ही जरा म्हणजे 5-6 महिने झाले खूप असं बाहेरचं वगैरे सगळं बंद केलंय. त्याच्यामुळे आम्ही एक गोष्ट आणली आहे. आता बघितलीच असेल आणि दाखवलीच असेल. बॉक्स मध्ये ना एक सरप्राईज आहे आणि मग त्याच्यामध्ये इच्छा होती खूप दिवसापासून की आपल्याला ते घ्यायचंय. मी मागच्या वर्षी बोललेली याला की मला ते हवंय म्हणून, कारण तेव्हा मी सिरियस नव्हतं एवढं. पण आता मला त्याचे बेनिफिट समजायला लागलेत की आपल्याला जर कमी ऑइल खायचंय. तुम्हाला गेस केलं असेल तुम्ही काय बोलतो आम्ही कशाबद्दल बोलतोय. तर आज आम्ही खूप म्हणजे आज आम्हाला एकच गोष्ट करायची. आमचं आधी ठरलेलं अंडा करी करायची. मग हा बोलला प्रॉन्स आणूया. हा प्रॉन्स आणायला गेलाय. हा प्रॉन्स सोबत प्रॉन्स आणलेत, परत काय आणले, पॉम्फ्रेट आणलंय आणि बोंबील पण घेऊन आलाय आणि अंडे पण करायला लागले. कारण एवढ्या गोष्टी दिल्या कारण का ती जी मच्छीवाली ना ती माझ्या ओळखीची ती माझी पेशंट आपल्या तिने काय केलं माहिती का, कमी पैशामध्येच मला जास्त दिलं. मी आपलं दे म्हणलं सगळं आला तेवढं सगळं करायचंय. पण सगळं कमी आहे, प्रॉन जास्त आहे ऍक्च्युअली. हा ओके, तर चला थांब ना किचन मध्ये. हा थांबा, दाखवतो आम्ही. तर आमचा हा एअर फ्रायर आहे. आज आम्ही याच्यात सगळी कुकिंग करणार आहे. पण ह्याला आधी आपण अनबॉक्सिंग करूया. त्याच्या आधी याची पूजा करूया. येस, चलो. सो इट्स टाइम टू अनबॉक्सिंग. मित्रांनो, आता आपण ह्याला अनबॉक्सिंग करूया. तर हा आमचा आहे नवीन एअर फ्रायर. आपण ह्याला अनबॉक्सिंग करूया. फिलिप्स आहे. नाही, आम्ही ऍडव्हर्टाइज नाही करत आहे. आम्हाला आवडला, रिव्ह्यूज आवडले म्हणून आम्ही घेतलेला आहे. हो. कार्ड बॉक्स. मस्त एकदम एअर फ्रायर आहे. फर्स्ट टाइम मी बघतो एअर फ्रायरला हा. आणि हे आपलं मॅन्युअल कंट्रोल, ह्याच्यामध्ये डिजिटल कंट्रोल पण होतं, पण ते 3000 माग होतं. आणि हे इथे स्टिक केलंय. इथे स्टिक आहे, काढलं पाहिजे आधी. हो, थांब आधी पूजा करूया आपण. एक्झॅक्टली पूजा करून घेऊ. माझी केस छान दिसतंय ना. छान काल हेअरकट केलेला आहे मॅडमने आणि खूप चांगली रिॲक्शन दिलेली त्यावेळी. वाव, काय छान दिसते हेअरकट केलं. कारण का मला ऍक्च्युअली कसं कळलं नाही कळत. हेअरकट केलं मला नाही कळत. पूजा करतो. येस. तू आमच्या घरात आल्याबद्दल धन्यवाद. आम्हाला चांगली हेल्दी फूड्स याच्यामधून खायला मिळू दे असं उषा मम्मी सांगते. आणि मम्मी पण माझी जे रेकीमध्ये आहेत ना ते सगळे सांगतात की जी पण गोष्ट आपल्या घरात येते त्या गोष्टीला आधी थँक्यू बोलायचं आणि इथून पुढे ते आपल्याला हे करतील. तू पण ये. इथून पुढे आपल्याला ते सगळे हे देतील ना, जे पण सेवा देतील त्यासाठी थँक्यू बोलायचं. तर इथून पुढे इथून पुढे आम्हाला तू जे पण ह्याच्यामधून पदार्थ बनवून देणार आहे त्याच्यासाठी धन्यवाद. नवीन वस्तू घरात आल्याचा आनंद काहीतरी वेगळाच असतो. आणि ती अशी वस्तू की आपल्याला काहीतरी खायला देणार आहे. तर आपण एक नवीन रेसिपी आज करणार आहे. नवीन एअर फ्रायर रेसिपीज कारण का 2-3 प्रकारचे फिश आहेत. आणि मेन काय माहिती का, आपण नेहमी खातो ते डीप फ्राय किंवा ऑइल फ्राय. शॅलो फ्राय जरी असलं तरी ऑइल खूप लागतं फिशला. तर आपल्याला ह्याच्यामध्ये एअर फ्रायर मध्ये आपल्याला कमी ऑइल मध्ये कुरकुरीत फिश होणार आहेत. येस. तर आम्ही फर्स्ट टाइम बघतो. आणि हे जर ऍप पण येते तर त्या ऍप मध्ये बघून आपल्याला किती डिग्रीला ठेवायचं. कारण का हे मॅन्युअल आहे, आपलं डिजिटल पण असतं. हे मॅन्युअल बटन त्याला एअर फ्रायरला आपल्या. तर आपण ते बघूया कसं करायचं. मला काही एवढी आयडिया नाही. संध्या सांगेल तसं मी करणार आहे. आता धीरजचं ते सगळं सर्चिंग चालू आहे. तोपर्यंत मी एक करी करते. आणि हे जे बाकीचे जे प्रॉन्स आणि हे जे आहे ना, हे पॉम्फ्रेट आहे, ते बोंबील आहे, हे सगळं मी मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये हळद काय टाकलं तो नव्हता, मी होती. हळद, मीठ, कोकम आगळ आणि अद्रक लसूण पेस्ट हे टाकून असं मॅरिनेट करून स्वच्छ धुवून ठेवलं आहे. आणि आता मी करणार आहे अंडा करी. आम्ही आमच्या साईडला म्हणजे सातारा साईडला ना आमचं एकच मसाला असतो जो आम्ही रेडी करून ठेवतो 5-6 दिवसांसाठी और वीकसाठी. त्या मसाल्यामध्येच फक्त तो मसाला टाकायचा, झालं. 2 मिनिटात बनते अंडा करी. 2 मिनिटात. ऍडजस्ट करू कॅमेरा. तर आता आपण हे हा मसाला किती अंडी खाणार आहेस तू? तेवढाच करते. 2-2च खाईन ना. तू 2 आणि मी 2 बस होतील अंडा. ठीक आहे. तर मग एवढा मसाला इनफ आहे याच्यासाठी. मी ना कधी नॉनव्हेज नव्हती खात. मी लग्नाच्या आधी फक्त अंडं खायची. हे एवढे फिश, परत चिकन, मटन मी कधीच नाही खाल्लं लग्नाच्या आधी. हे याच्यामुळे खायला लागतं मला. म्हणजे याच्यामुळे मी थोडी सवय लावून घेतली आहे खायची. आणि मी पण कधीच पिझ्झा बर्गर खात नव्हतो. आणि ही सगळी सवय ना हिच्यामुळे लागली मला. काय सांगू.
पाणीपुरी खाल्ली? शेवपुरी असं स्ट्रीट फूड पण कमी खायचो मी, पण मी हिच्यामध्ये कधी ना खाल्ली? जास्त सवय लागली. धीरज यार, मी 5-6 महिने झालं मी बाहेरचं काहीच खाल्लेलं नाही नाहीये. पण आता खूप महिन्यापासून आहे ना तिने डाएट केलेलं आहे, चांगले डाएट करते, Diet बाहेरचं म्हणजे खात नाही हा. आणि त्यामुळे मी पण नाही खात. हो. आणि आम्ही जास्त डाएट माहितीये, ओरिएंटेड झालेलो आहे, जास्त पौष्टिक मी आहार खातो, मी हो फास्ट फूड बंद केलेलं आहे. मी ना दिवसात 1 डझन आंबे खायची, 1 डझन. आता हे आंबे 1 डझन आहे, मागच्या 5 दिवस झाले ह्यानी जास्त खाल्लेत, अजून 6 आंबे शिल्लक हो, आहेत. हो. मी एकच आंबा पुरून खाते कारण जास्त खात नाही, म्हणजे मी अशी कधीच नव्हते. चटणी टाक ना. टाकली, थांब, जास्त नको टाकायला. हा आता ना ही आमची घाटी मसाला आहे आमच्या साईडचा, मिसळून ठेवलेला. हे काश्मीरी लाल मिरची पावडर, हे धना जिरा पावडर, हे हळद थोडीशी. गॅस वाढवू का? वाढव गॅस वाढवायचं. ह्याच्यात ना थोडंसं गरम पाणी टाकायचं आणि थोडंसं त्याला कट येईपर्यंत, म्हणजे तेल थोडंसं वरती येईपर्यंत मसाला हा ऑलरेडी भाजलेलाच आहे, पण तेल असं थोडंसं तरंगेपर्यंत ना छान त्याला हे करून घ्यायचं. आता एवढं अंडा करी आहे ना? अंडा करी. हां हां. परत लास्ट टाइम ना अंडा मसाला तेरे लिए मैंने कुछ हो. आणि मला अंडा करी खूप आवडते कारण का ते रस्सा असतो ना, इतका सुंदर लागतो आणि तसं पहिला मजा येते खरं. आणि आम्ही मटणासाठी आणि ह्याच्यासाठी सेमच वापरतो. आमचा मसाला सगळ्याचा सेमच असतो. तू जरा ना मध्ये मध्ये लुडबुड कमी कर. तुझ्या नानाची टांग. तुझ्या नानाला टांग नाही? नाना तुम्हाला टांग नाही? नाना हे बघा, नाना US मध्ये बघतात, नाना तुम्हाला टांग नाही, बिना टांगेचं फिरतात नाना US मध्ये. अच्छा हे बघ, हे दाखव, हे बघ कसं कट आलाय. येस, हे बघा, हे असं मस्त पैकी असं कट आलं, म्हणजे तेल असं थोडंसं सुटलं पाहिजे. हो गया. एकदा फक्त तुम्ही माझी अंडा करी बघा, म्हणजे अंडा करी बघून ना खरंच, हे बघा शी जबरदस्त अंडा करी झाली आहे ना, 1 नंबर. कारण का ही अंडी कोणी सोडलेत माहिती का? मी शेवटचं अंडं मी सोडलंय आणि ते एवढ्या प्रेमाने सोडलंय की ते अंड्याकरी त्या प्रेम उतरलंय. हो, म्हणून ती काळी पडली. ते पेशन्स आहेत माझे. काय कसले पेशन्स रे? तू एवढे इन्स्ट्रक्शन देतेस मला, हा हे कर, तसं कर, असं कर, तसं कर, मग मी ऐकतो सगळं. एवढे इन्स्ट्रक्शन्स देऊन सुद्धा तू कामाचं तर काय ऐकतच नाही ना. एवढं ऐकतो मी यार, किती ऐकत असतो तुझं, मी सगळं ऐकत असतो. आता कसं माहिती का, लग्नानंतर ना आमचं नवऱ्यांचं माइंड ना डिफॉल्ट सेटिंग मध्ये असतं. कुठली हो ऐकतो बोलायचं, पण ऍक्च्युअली प्रोसेस काही होत नाही. अरे मी तरी काय करू त्याला, तरी सुद्धा मी केलं एवढं. मी याला आवाज देते, धीरज इकडे ये, फक्त धीरज आवाज देते. लग्न झालं याला धीरजचा जर संपेपर्यंत हा हजर असायचा. काय झालं संध्या, काय पाहिजे? आता धीरज बोलते 10 वेळा बोलते, तर हा माणूस 1 तासाने नाही, हा माणूस येतच नाही. येतो की हो म्हणतो की काय म्हणून येतो म्हणतो. तेरा जिरा राईस रेडी आहे. जिरा राईस तुझं असं वाटतंय तुला की मी हाक मारले यावं, तर समजून जायचं की फक्त फिश असेल, नॉनव्हेज असेल, काय असेल कीच हा माणूस टपकतो. नवऱ्याला कामं सांगायची नाहीत. मग मला दरवेळी वाटतं की ही हाक मारते म्हणजे कधी काम सांगणार, मग मी पण मुद्दाम लेट येतो. पण नवऱ्याला कामं सांगायची नाहीत, मुद्दाम नाही लेट, ते रिफ्लेक्सली होऊन झाले आजकाल. नाही रिफ्लेक्सली होते आजकाल, मुद्दाम नाही, मुद्दाम मला लिहायचंच असतं मला. अभी आया ना सच बाहर आया ना, अभी यही सच है तेरा, यही सच है. मला यायचं असतं, नेहमीच यायचं असतं, पण मी कामात असतो. बघितलं. तर आता मी याला मॅरिनेट करून, याच्यामध्ये ना मॅरिनेट आधीच केलेलं, याच्यामध्ये मसाले टाकले, मालवणी फिश मसाला आणि थोडं तिखट वगैरे, मीठ वगैरे. हे आमचं दुसरं हे मॅरिनेशन आहे, म्हणजे रवा आणि काय रवाचं ते कोटिंग आहे. रवा आहे, थोडंसं कॉर्नफ्लॉवर आहे आणि थोडं तांदळाचं पीठ आहे आणि थोडं त्याच्यामध्ये मसाले आहेत. ह्याच्यामध्ये टाकलंस तेल तू? आपल्याला एअर फ्रायर मध्ये बनवायचं होतं. हा, मग एवढं सगळं एअर फ्रायर मध्ये कसं होणार? आता 2 तास लागणार, 20 मिनिटं. त्यापेक्षा मग जे पॉम्फ्रेट खायचंय ना, हे आधी आणायचे आधी विचार करायचा, एवढं आपल्याला एअर फ्रायर मध्ये कसं बनवणार आपण? हा, कोण खातं? म्हणजे शब्दांचं जेवण जातं, चांगलं जातं, अंगाला लागतं. जर बायको लागतं दुसऱ्या जेवणाच्या आधी जेवण करताना जर बायको ओरडली आणि नवऱ्याने ते ऐकून घेतलं ना, तर अंगाला जेवण लागतं, आरोग्य वाढतं. अंडी, पॉम्फ्रेट, परत काय बोंबील. तूच म्हणली एअर फ्रायर मागवलं, एवढं खाल्लं पाहिजे ना मित्रांनो. मग एअर फ्रायर त्याच्यासाठी मागवलं की तू? हो, म्हणलं बघूया काय काय तयार होतं ह्यामध्ये. तुला बरं सगळं एकाच टायमिंगला आणायचं होतं.
घे. एवढं तेल परवडत नाही आपल्याला हे वाला, म्हणून आता घरच्या तेलावर आलो. आता हे याच्यामध्ये एक बोंबील पण टाकू का? एक बोंबील पण टाकते. तुम्ही म्हणाल तसं. मला येत नाही बाबा, मी कधी बनवले नाहीत फिश. एकतर पहिल्यांदा बनवते मी हे सगळं असं. टेन्शन घेऊ नका. अशा पद्धतीने आमचे फिश फ्राय होत आहेत. आता ना एवढी भूक लागली आहे ना की असं झालंय कधीच होतंय आणि कधी खात. मला वाटतं आधी तू एअर फ्रायर मध्ये लावायला पाहिजे होतं. चल ना जाऊया ना, वेळ आता हे आपल्याला होईपर्यंत आपण तिकडे जाऊया. आता उद्घाटन करूया आपल्या याचं. पण याला आधी तेल लावायचं का खाली? आपलं घेतो ते नाही फुसफुस वाला. तर ते तेल जरा पसरून घेऊया याच्यामध्ये. टाक. बस बस बस. हे ऑलिव्ह ऑइल आहे. मला वाटतं 2 असे करून बघा 4-5 नाही झाले हे तर व्यवस्थित. म्हणतो बोल 4-5 करून. पण 4-5 ला 20 मिनिटं द्यावी लागतील आपल्याला. टाक सगळे ना. झालं. चल, टेस्ट कशी झाली मला माहिती नाहीये. हे ना असं दिसतंय ऐसा रखली है. अभी इसके ऊपर ऑइल लगा है. वो कहाँ ऑइल डालना है क्या? ब्रश लागेल. कुठे आपल्याकडे ब्रश आहे? ऍक्च्युली आमचा हा एक्सपेरिमेंट आहे, माहिती आहे का? आम्हाला माहित नाहीये कसं होणार आहे लिटरली. मी करू का स्प्रेड? करा. हे केसाला मेहंदी लावतात ना पप्पा, धीरज. तसा वाला ब्रश आहे. अरे एवढंसं नसतं करायचं, थोडंसं लागलंच पण तर पाहिजे त्याला. पण आपल्याला ऑइल फ्री करायचं आहे ना. अरे ऑइल फ्री म्हणजे काय बिलकुलच ऑइल नसतं असं थोडी असतं. थोडं तरी लागलं पाहिजे. कमी ऑइल. हा मग आपण एक लास्ट टाइम दिव्यागरला गेलेलो तेव्हा काय जबरदस्त फिश होते ना, काय टेस्ट होती त्याची. पण दिव्यागरला प्रॉब्लेम काय माहिती का, माझे खाण्याचे हाल झाले. ऍक्च्युली ते खूप कमी ठिकाणी चांगलं मिळतं आणि कमी हॉटेल्स आहेत आणि एकाच ठिकाणी जास्त हॉटेल आहेत. एकच खानावळ आहे तिथे, पाटील खानावळ. नाही खूप हॉटेल आहेत पण तुला चांगलं नाही मिळत घरगुती जेवण जास्त मिळतं. आणि तुला माहिती आहे बंद कर असं आहे तर इथे ना 20 मिनिटावरती 180 सेकंडसाठी ठेवूया. पण याची लाईटच नाही लागत आहे बाई. क्यों? बटन कोण चालू करेल? हे बघ लागली. कौन है ये लोग? कहां से आते हैं? सक्सेसफुली चालू केलेलं आहे आणि हे 20 मिनिटासाठी लावलंय. किती? 180 डिग्री 180 160 180 डिग्रीवरती लावले ऑटोमॅटिक. आता बघूया हे कसं होतंय. आतमध्ये गुरगुर आवाज येतोय आणि ते असे म्हटले की जसजसे मिनिटं हे होणार तर ते आपोआप फिरून ते मग खट करून बंद. मी कलर नाही केला तरी माझे हेअर असे वांगी कलरचे आहेत. लय भारी दिसते. चायनीज ब्युटिफुल गर्ल. ओके, मग अशी ना हे 20 वर ठेवलेलं. आता हे ना हे करत ना हे असं 0 वरती आलंय म्हणजे ऑलमोस्ट आता हे असं टिक 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 करून बंद व्हायला पाहिजे. पण आता होतंय की नाही माहिती नाही, वाट बघूया. अजून एक डॉट बाकी अजून. बघ 20 वर होतं ना, आता 0 वरती आलंय. आता आतमध्ये काय पोझिशन आहे माहिती नाहीये. 0 होऊन गेलं. हे का नाही वाजत आहे? टिक 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 टिक. धीरा हे धीरू थांब ना. तर मी पॉज करणार आणि टिक टिक वाजणार. मला बघायचं याचा कसा आवाज येतो, तुम्हाला दाखवायचंय मी. नाही पण आवाज येतो बोलले ना. जाऊ दे आपण बंद करून बघूया. हे आमचे बनलेले प्रॉन्स फ्राय कुरकुरीत असतात. छान बनलेत ना. थांब हात नको घालू बाबा. थांब, चमचा पाहिजे, चमचा. ऍक्च्युली मस्त झालेत. हे बघा, बॅक कॅमेऱ्याने दाखव. असं नाही येणार आहे. थोडंसं कुठं राहिलंय. नाही आहे. इतकं सुंदर आपले ना, मस्त म्हणजे ऑइल अजिबात एकदम कमी होईल यार. नो ऑइल. पण ना मला असं वाटतं हो थोडं पुढे घे ना अजून. गरम आहे. आता आम्ही ना दुसरी बॅच लावतो. पण मला असं वाटतं की ना ह्या बॅचला थोडं जास्त टाइम ठेवूया. धीरज त्यांनी इथे लिहिलंय फिशसाठी 22 to 21.
हा, तर असं विचार करते की ते तेवढे टाकू, पण हे पण खूप छान झालेत. असं नाही की खराब झाले, शिजले नाही आहेत, काय नाही आहेत, मस्त झाले. आपण फर्स्ट टाइम ट्राय करतोय हे असे एअर फ्रायर वाले. आपल्याला ऑइली ऑइली खायची सवय आहे, त्याच्यामुळे ती बोलतात ना, पण टेस्टने छान झाले. धीरज गेला कांद्याला. कांद्याशिवाय नॉनव्हेजचं जेवण अपूर्ण आहे. आणि तुम्हाला ताट दाखवते. हे बघा, काय एक नंबर ताट आहे. बघूनच आता असं वाटतं खावावं. ना धीरज आला नाही. मस्त आहे की हे पॉम्फ्रेट, हे काय आहे रे, ह्याला काय बोलतात, बोंबील, हे ते प्रॉन्स, चपाती, अंड्याची भाजी आणि जिरा राईस. काय पाहिजे अजून आयुष्यात? म्हणजे मी खात नाही, पण मी अंडं खाते. मला अंड्याची भाजी आणि अंडा करी खूप आवडते, पण खूप छान वाटतं. आता बघू, याची टेस्ट करतो आणि सांगतो तुम्हाला कसं झालंय. धीरज लवकर ये, भूक लागली आहे. तर अशा पद्धतीने आमचं हे जेवण रेडी झालेलं आहे. आता लंच करूया आपण. टेस्ट करूया. काय करू आधी? टेस्ट सांग बरं तू. आधी माझी अंड्याची भाजी कर. अंड्याची भाजी टेस्ट करायची. अंडा करी, भाजी नाही. इट्स नॉट भाजी, इट्स अंडा करी, ढाबा स्टाईल. ॲक्च्युली सुंदर झालेली अंड्याची भाजी. वाव, रस्सा इतका सुंदर लागतोय. चपातीवर खाण्यात मजा वेगळी आहे आणि भाकरीवर खाण्यात पण वेगळी मजा असते. पण ही थोडीशी मी पिऊ रस्सा जरा, मला आवडला. क्लास. अंड्याची भाजी, त्यात ते त्याचं हे असतं ना, एग योग, ते त्याच्यामध्ये मिक्स करून असं खायला जी, ते भातावर खायला पाहिजे. चपातीवर खातो आपण. खूप भारी झालंय, खूप भारी झालंय. थांब, मला टेस्ट हे करू दे. टेस्ट काय ते प्रॉन्स ना? अरे हो, थोडेसे कडक आहेत. कुरकुरीत पाहिजेत ना, एअर फ्रायर मध्ये कुरकुरीतच होतात. हो, पण आता आम्ही Excellent, नेक्स्ट excellent. टाइम. खूप छान झालंय. मला हे करायचं झालं ट्राय. हां, चल. पॉम्फ्रेट. बघ, फ्रेश पॉम्फ्रेट आहे. हो, आवरण मस्त आहे. बोंबील मी कधी खात नाही. मॅरिनेशन मस्त झालेलं आहे. चांगलं झालं ना? मस्त मस्त. सगळ्याला एकच मॅरिनेशन केलं, काय वेगळं वेगळं केलंच नाही आम्ही. पण मस्त झालं यार. वर्थ एवढा वेळ इन्व्हेस्ट वेट केला आम्ही. एवढी मेहनत घेतली, वेट केला. तुम्ही जर बघितलं असेल मागे दिसत 3:30 वाजले. चल थांब जरा. चला तर मित्रांनो, आजचा व्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. आवडला असेल तर एक रिक्वेस्ट आहे, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. येस. आणि तुम्ही जर सबस्क्राईब केलं ना तर आम्हाला अजून असे व्हिडिओ बनवायला मजा येते. मजा येते, एक्झॅक्टली. छान वाटतं. चल बाय बाय. चला भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.